आता इरेग्युलर पिरियड बरोबरच एक महत्वाची समस्या आपल्याला बघायला मिळते, अतिरिक्त रक्तस्राव, हेवी ब्लिडिंग. हेवी ब्लिडिंग म्हणजे काय की आपल्याला खूप जास्त ब्लिडिंग होत आहे. दोन प्रकार अगेन बघायला मिळतील. काही जणींना थोडं थोडं ब्लिडिंग होतं पण कमीत कमी 10-15 दिवस होतंय. काही जणींना 3-4 दिवस ब्लिडिंग होतंय पण ते इतकं जास्त होतंय की त्यांना त्यांच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये पण त्रास होतोय किंवा बऱ्याचदा त्यांना ब्रेक घ्यावे लागतात. तर याला आपण म्हणतो हेवी ब्लिडिंग. याच्यामध्ये तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाणार आणि सांगणार की मला हेवी ब्लिडिंग होत आहे, तर डॉक्टरांना एक्झॅक्टली कसं कळणार आहे की नक्की किती ब्लिडिंग होत आहे. तर त्याच्यासाठी आपण बघूया की दिवसभरातनं आपल्याला किती पॅड्स चेंज करायला लागत आहेत. एक पॅड आपलं साधारणतः किती भरतंय, किती सोकेज आहे त्या पॅडचा, ह्या गोष्टींमध्ये आपण म्हणतो की आपल्याला ब्लिडिंग कॅल्क्युलेट करता येतं किंवा एक अप्रॉक्सिमेट अंदाज आपल्याला त्याचा येऊन जातो. जर आपल्याला दिवसातनं 8 ते 10 पॅड्स पूर्ण सोक होत असतील, रात्रीही झोपेतून उठून पॅड चेंज करावं लागत असेल, तर ऑफकोर्स आपण ह्याला म्हणणार एक्सेसिव्ह ब्लिडिंग. आणि ह्या गोष्टीसाठी तुम्हाला तुमच्या स्त्रीरोग तज्ञांकडे, गायनेकोलॉजिस्टकडे जाण्याची गरज आहे.